डोंबिवलीची बातमी। रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षा आधीच रामभरोसे असताना रेल्वे पोलिसांकडूनच महिला प्रवाशांच्या आयुष्याशी खेळ खेळला जातोय। आता आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। डोंबिवली रेल्वे पोलिसांनी असाच एक प्रताप करून दाखवलाय। आपल्या मित्राच्या वाढदिवसासाठी उल्हासनगरला निघालेल्या 2 महाविद्यालयीन तरुणींना चोरीचा आळ घेऊन तुरुंगात डांबून ठेवल्याची तक्रार 2 तरुणींनी केली आहे। एमकॉमचं शिक्षण घेत असलेल्या या तरुणींवर पाकिटमारी, मोबाईल चोरी आणि मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत। एवढंच नाही तर त्यांना संपूर्ण रात्र तुरुंगात डांबून अमानुष मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप त्या 2 तरुणींनी केला आहे। डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनमधील कर्मचारी त्यांच्यासमोर त्यांच्याविषयी अश्लील बोलत होते। हा धक्कादायक प्रकार घडूनही वरिष्ठांकडून अद्याप या प्रकाराची दखल घेण्यात आलेली नाही। या तरुणींची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। चोरीचा खोटा आळ घेऊन 2 तरुणींना डोंबिवली रेल्वे पोलिसांनी डांबून ठेवलं होतं। त्यापैकी एक तरुणी आपल्यासोबत आहे। ज्या दिवशी हा प्रकार घडला नेमकं त्यावेळी काय झालं आणि पोलिसांची वर्तणूक तुझ्यावर कशी होती? सर, आम्ही दादरवरनं आम्ही उल्हासनगरसाठी आम्ही ट्रेन पकडली होती आणि डोंबिवलीला उतरून आम्ही दुसरी ट्रेन पकडून जाणार होतो। तर मग आम्ही उतरताना, म्हणजे मी फर्स्ट उतरली, माझी मैत्रीण पाठवून उतरताना त्या 3 कॉन्स्टेबलने आमच्या त्या मैत्रिणीवर पकडलं, त्या मैत्रिणीला, आणि तिला खाली वाकून प्लॅटफॉर्मवर पडलेला पर्स उचलायला सांगितलं। पण आम्ही शेवटपर्यंत म्हणलो की आमचं नाही आहे तर आम्ही उचलणार नाही, तुम्ही CCTV फुटेज चेक करा। पण त्यांनी आम्हाला मारायला सुरुवात केली होती आणि मारतच त्यांनी आम्हाला जे प्लॅटफॉर्मचं पोलीस स्टेशन असतं तिथे नेलं। तिथे सुद्धा आमच्यावर टॉर्चर करत होते की तुम्ही कबूल करा की तुम्ही चोरी केली आहे किंवा असं। आणि त्यात लेडी कॉन्स्टेबलनी तर मारलंच, पण जेंट्सनी पण आम्हाला मारून त्यांच्या बेल्टनी मारलं आम्हाला दोघींना पण। आणि नंतर मग ते जेंट्स कॉन्स्टेबल त्यांनी माझ्या मैत्रिणीला धमकी दिली की माझं, म्हणजे चित्राचं मुंडकं कापून रेल्वे पोलीस रेल्वेमध्ये टाकलं तरी तुमच्या घरच्यांना कळणार नाही आणि तुलाही कळणार नाही। आणि त्यानंतर मग आम्हाला कल्याणला नेऊन तिकडे म्हणजे लिहिण्यात आलं की ज्यांचं वॉलेट गेलं त्यांची पर्स आहे ती माझ्या मैत्रिणीच्या बॅगेत सापडली आणि मोबाईल आहे तो माझ्या जीन्सच्या खिशात सापडला। पण आम्ही आर्ग्यू केल्यानंतर त्यांनी तिथेही आम्हाला मारायला सुरुवात केली आणि आमच्या दोघींना पण वेगवेगळं ठेवलं होतं। दोघींना वेगळं ठेवून तिला तिथं माझ्या मैत्रिणीला सांगतात की तू असं सांग की मी चोरी केली, तुला सोडून देणार, आणि मला असं सांगतात की त्या मैत्रिणीने चोरी केली असं सांग, तुला सोडून देणार। पण आम्ही कबूल केलं, आम्ही दोघींनीही काही कबूल केलं नाही। तुम्हाला काय वाटतं, काय त्यांच्यावर शिक्षा व्हावी किंवा संपूर्ण प्रकार पाहता कुठल्या प्रकारची कारवाई व्हावी? त्यांना सस्पेंड तर ते झालेच पाहिजे, कारण की त्यांची नावं कळली नाहीत, ते सिव्हिलमध्ये होते, त्यामुळे त्यांनी जे केले त्याबद्दल त्यांना सस्पेंड हे केलंच पाहिजे असं मला वाटतं। आई म्हणून तुम्ही काय सांगाल, त्या पोलिसांवर काय कारवाई व्हायला पाहिजे? त्या पोलिसांवर अशीच कारवाई व्हायला की त्यांना सस्पेंड व्हायलाच पाहिजे, का त्यांची पण मुलं बाळ आहे ना। आज हिच्यावर अन्याय झाला, उद्या दुसऱ्या मुलींवर पण करणार ना। चोरीचा आरोप किंवा चोरीचे प्रकरण जे असतात ते सॉल्व्ह करण्याकरता पोलीस असे सर्रास प्रकार करतात हे आपल्याला याआधी माहिती आहे। या पुढचा धक्कादायक प्रकार म्हणजे ह्या 2 तरुणींना मीडियासमोर देखील उभं केलं गेलं होतं की 2 चेन स्नॅचर आणि पाकिटमारी पकडलेले आहेत। हा संपूर्ण प्रकार तिकडच्या पोलिसांनी मीडियाला दाखवला होता, पण पुढे जाऊन हा संपूर्ण प्रकार बनाव आहे असं आता समोर येतंय। या तरुणींनी हिंमत दाखवलेली आहे आणि पोलीस कमिशनरना भेटलेली आहे। नक्कीच ही बातमी पाहिल्यानंतर पोलीस कमिशनर रेल्वेचे प्रभात कुमार त्या पोलिसांवरती कारवाई करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। आपल्या सोबत सुशीबेन मेहता आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा। मॅडम, आपलं स्वागत झी 24 तासमध्ये। अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे खरं तर। डोंबिवलीच्या पोलिसांच्या अकार्यक्षमतेचे नवनवे प्रकार समोर येतात, त्याला कमी पडत होते म्हणून काय? डोंबिवलीच्या रेल्वे पोलिसांनाही त्यात मानाचा शिरपेचाचा तुरा खोवलेला आहे आपल्या भाषेत, अकार्यक्षमतेचा। मला सांगा, या सगळ्या प्रकारानंतर एका मुलीला जी या नाहक या प्रकरणात अडकली गेली आहे तिला गोवलं जातंय, कुठलीही चौकशी नाही, थेट तिला एक रात्र जेलमध्ये ठेवलं जातं, तिच्यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या जातात आणि पोलिसांकडूनच मनोधैर्य खच्ची करण्याचा हा प्रकार आहे। रक्षकच भक्षक झालेत, काय सांगाल? हे एकदम अगदी धक्कादायक तशी एक बाब आहे। माझ्याकडे संतोष यांनी रिपोर्ट केला, काल दुपारी 12 वाजता माझ्याकडे फोन होता। मी त्यांना सांगितलं की मला सोमवारी त्यांची काय हिअरिंग आहे कोर्टमध्ये, पण ते माझ्यापर्यंत काही पोहोचू शकलं नाही दोघी मुली। पण मी आश्वासित करते मुलींना, त्यांच्या पालकांना की नक्की आम्ही सस्पेंड करायची मागणी करू। आम्ही स्वतः आतमध्ये
ऑफिसरच्या हिअरिंग लावेल आणि ते मुलींना पण तिथे उपस्थित राहील. त्यांना असेल ते सांगू शकतात माझ्या समोर. पण मी नक्की मुलींना सांगू इच्छिते की आम्हाला ऍप्लिकेशन अर्ज द्या. शुक्रवारी मी त्यांना बोलवून घेतलं होतं. माझा फोन नेहमी ऑन असते की ऍटलीस्ट आम्हाला काय एक्झॅक्टली मॅटर आहे समजून द्या आणि आम्ही नक्कीच ठोस पाऊल उचलू. नक्कीच. एकूणच या सगळ्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी, विशेषतः डोंबिवलीच्या रेल्वे पोलिसांनी केलेल्या या अक्षम्य कृत्याबद्दल प्रत्येक डोंबिवलीकरांनी त्याला जाब विचारणं आज गरजेचं बनलंय. धन्यवाद सुशील आमच्याशी बोलल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.